नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण पाहत आहात यूएस दस्तक। देशात तब्बल 16 वर्षांनंतर जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे। पण या जनगणनेतून देशातील सर्वात मोठ्या घटकाला म्हणजेच ओबीसी समाजाला पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आलंय का? 30 एप्रिल 2025 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा निर्णय झाला, घोषणा झाली। पण आज प्रत्यक्षात काय घडतंय? प्रथमच देशात डिजिटल मोबाईल ॲपवर जनगणना केली जात आहे। यात एससी एसटीचे कॉलम आहेत, पण ओबीसींसाठी कोणताही स्वतंत्र कॉलम नाही। हा ओबीसी समाजासोबत झालेला मोठा विश्वासघात आहे का? आणि याच मुद्द्यावरून आता संपूर्ण देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत एका नव्या क्रांतीची ठिणगी पडली आहे। माहिती देणार नाही, परत जा। 14 मेचा रद्द। मित्रांनो, भारतीय संविधानाचे अनुच्छेद 246 आणि 7व्या अनुसूचीमधील संघसूचीच्या 69व्या क्रमांकावर जनगणनेचा स्पष्ट उल्लेख आहे। म्हणजेच जनगणना हा केंद्र सरकारचा विषय आहे। 1881 पासून सुरू झालेली ही प्रक्रिया दर 10 वर्षांनी होते। पण धक्कादायक बाब म्हणजे भारतात शेवटची संपूर्ण जातीयनिहाय जनगणना 1931 मध्ये इंग्रजांच्या काळात झाली होती। त्यानंतर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत केवळ एससी आणि एसटी समाजाचीच स्वतंत्र आकडेवारी गोळा केली जाते। 2011 मध्ये मनमोहन सिंग यांच्या काळात सामाजिक आर्थिक जनगणना झाली, पण मोदी सरकारने यात अनेक चुका आहेत हे सांगून ही जनगणना जाहीर केली नाही। ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काच्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा हवा असेल तर ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणे अनिवार्य आहे। पण सध्या सुरू असलेल्या या प्रक्रियेत ओबीसींचा कॉलम गायब असल्यामुळे ओबीसी समाज कमालीचा संतप्त झाला आहे। ओबीसी समाजाने आणि लोकप्रतिनिधींनी आता काय करायला हवे? केंद्र सरकारने ओबीसी समाजाला गृहीत धरू नये यासाठी आता समाजातून एक मोठा कृती आराखडा समोर आला आहे। जर हक्क मिळवायचे असतील तर खालील 4 पावले उचलणे गरजेचे आहे। 1. ओबीसी प्रतिनिधींनी यावर आवाज उठवणे आवश्यक आहे। कोणतीही क्रांती ही वरून सुरू होते। केंद्रात आणि राज्यात जे ओबीसी खासदार आणि आमदार आहेत त्यांनी आधी सभागृहात आवाज उठवावा आणि सरकारने ऐकले नाही तर सर्व ओबीसी खासदारांनी आणि आमदारांनी सामूहिकरित्या आपल्या पदाचे राजीनामे देऊन रस्त्यावर उतरले पाहिजे, तरच या आंदोलनाला मोठी धार येईल। महत्त्वाची बाब, ओबीसी संघटनांचे आवाहन, आंदोलनाची हाक। तमाम ओबीसी संघटनांनी आता समाज बांधवांना जनगणनेवर सरसकट बहिष्काराचे आवाहन केले आहे। गुन्हे किंवा केसेस दाखल होतील या भीतीने चळवळी थांबत नसतात। लोकशाही मार्गाने आता आरपारची लढाई लढावी लागेल। 3. समाज बांधवांचा प्रतिसाद, माहिती देण्यास नकार। ओबीसी समाज बांधवांनी आपल्या घरी येणाऱ्या जनगणना अधिकाऱ्यांना माहिती देण्यास नकार दिला पाहिजे। जोपर्यंत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम येत नाही तोपर्यंत जनगणनेत सहभाग नोंदवू नका असे आवाहन संघर्ष समितीने केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव, महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी विशेष सभा घेऊन जनगणनेत ओबीसी कॉलम हवाच असा ठराव मंजूर करून थेट केंद्र सरकारला पाठवावा। मित्रांनो, दोष कुणा एकावर टाकून चालणार नाही। लोकप्रतिनिधी काय करतात किंवा संघटना काय करतात असं म्हणून जबाबदारी झटकण्याची ही वेळ नाही। समस्त ओबीसी समाजाने जर आज ऐतिहासिक एकता दाखवली नाही तर ओबीसींची जनगणना याही वेळी होणार नाही आणि पुढील पिढ्यांचे मोठे नुकसान होईल। तुम्हाला काय वाटते? ओबीसी खासदारांनी खरोखर सामूहिक राजीनामे द्यायला हवेत का? आणि तुम्ही या जनगणनेवर बहिष्कार टाकण्यास तयार आहात का? तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ओबीसी बांधवांपर्यंत शेअर करा आणि ओबीसी संदर्भात अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी आमच्या यूएस दस्तक चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।